सारिकाने आज 10 वर्षानंतर पुन्हा एकदा देशमुख बंगल्यामध्ये पाऊल ठेवले होते। हे तेच घर होते जिथे कधी ती नवरी बनून आली होती। बँक अधिकारी सम्राट देशमुखचे घर। आज घरामध्ये शोकाकुल वातावरण होते। मृत शरीराला घेऊन जाण्याची तयारी चालू होती। ती मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या नवऱ्याची दुसरी बायको सीमा होती। घरात आल्याबरोबर जमलेली सर्व पाहुणे मंडळी सारिकाकडे पाहायला लागली। सारिका तिच्या सासू ईश्वरीताईजवळ उभी राहिली। ईश्वरीताईंच्या डोळ्यात अश्रू होते। त्यांनी सारिकाकडे पाहिले आणि त्यांना जास्तच रडू यायला लागले। त्यांच्या मांडीवर सीमाचा 8 वर्षाचा मुलगा ओम होता। घरातील वातावरणामुळे तो खूप घाबरला होता। तूर पुरुषांच्या गर्दीत सम्राट उदास बसला होता। अचानक त्याची नजर आईच्या बाजूला उभे असलेल्या त्याच्या पहिल्या पत्नीकडे गेली आणि तिला पाहून सम्राट आश्चर्यचकित झाला, कारण सारिका इथे येईल असे त्याला वाटलेच नव्हते। काही वेळाने सीमावर अंतिम संस्कार करण्यात आले। सीमा ईश्वरीताईंना आधार देत घरात घेऊन गेली। ईश्वरीताईंनी सारिकाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, सारिका, तू माझा मान राखलास। तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर ती मला नाही ते बोलली असती। त्या पुढे म्हणाल्या, माझी जीव कशी आहे? असे बोलताना ईश्वरीताईंचा कंठ दाटून आला। सारिका म्हणाली, ती ठीक आहे आई, तिला तिच्या आजीकडे सोडून आली आहे। ईश्वरीताई म्हणाल्या, सारिका, आता पुढे ओमचे काय होईल या विचाराने मला खूप भीती वाटत आहे। सारिकाने ओमकडे पाहिले आणि म्हणाली, आई, त्याचे वडील बघतील पुढे काय करायचे ते, पण आता तुम्ही जास्त बोलू नका। आधीच तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुमची तब्येत खराब होईल। असं म्हणून सारिका तिथेच एका खुर्चीवर बसली। तिने खोलीत सगळीकडे एक नजर फिरवली आणि तिच्या मनामध्ये वादळ उठले होते। हे तेच घर होते जिथे तिच्या नवऱ्याने तिला लाथाडले होते आणि सीमा बरोबर लग्न केले होते, तेही त्या अवस्थेमध्ये जेव्हा ती आई होणार होती। असा विचार करून तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। तिने गपचूप आपले डोळे पुसले। सम्राट मुलीच्या जन्मानंतर एकदाही त्याच्या मुलीला पाहायला आला नव्हता। मी बहुतेक त्यांना जणू हे गरजेचे वाटलेच नाही। आपली बायको आणि मुलगी जिवंत आहेत की नाही याची त्याने साधी चौकशी देखील केली नाही। या घरामध्ये फक्त एक ईश्वरीताईच होत्या, ज्यांनी सारिकाला स्वतःच्या मुलीपेक्षा देखील जास्त जीव लावला होता, ज्या नेहमी तिच्यासोबत खंबीरपणे उभ्या होत्या। दुसरे लग्न करताना त्यांनी मुलाला खूप समजावले, त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने आईचे देखील ऐकले नाही आणि शेवटी सीमा बरोबर लग्न केले। सारिका एक सुसंस्कारी, साधी राहणारी, आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती। जेव्हा ईश्वरीताई तिला सम्राटसाठी पाहायला तिच्या घरी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना सारिका पाहता क्षणी आवडली। सारिका दिसायला सुंदर तर होतीच, तसेच ती मोठ्यांचा आदर करणारी, सर्व कामात निपुण असणारी मुलगी होती। स्वयंपाकात तर अगदी सुगरण होती। त्यामुळे ईश्वरीताईंना ती त्यांच्या घरासाठी सून म्हणून पसंत पडली। सम्राटला देखील ती आवडली, त्यामुळे त्या दोघांचे थाटामाटात लग्न झाले। सम्राट बँक अधिकारी होता आणि सारिका फक्त 10वी पर्यंत शिकलेली होती। ईश्वरीताईंनी तिचे शिक्षण न पाहता तिच्यातील गुणांची पारख केली होती। लग्न झाल्यानंतर सारिकाने सासरच्या घराची जबाबदारी घेतली। घरामध्ये ईश्वरीताई, सम्राट यांच्याशिवाय सम्राटची धाकटी काकू तसेच त्याच्या 2 चुलत बहिणी राहत होत्या। सम्राटच्या काकांचे अल्पशा आजाराने निधन झाले। नंतर ईश्वरीताईंनी त्यांच्याकडे त्या तिघींना ठेवून घेतले होते। सारिका देखील घरामध्ये सर्वांशी हसून खेळून राहायची। थोड्या दिवसातच तिने सर्वांची मनं जिंकली होती। एके दिवशी रात्री सर्व कामे आटोपून सारिका तिच्या खोलीत गेली, तेव्हा तिचा नवरा सम्राट तिला म्हणाला, सारिका, घरातील कामे करायला नोकर आहे, मग तू एवढी कामे का करतेस? जरा स्वतःही वेळ दे। तू अशी काकूबाईसारखी का राहतेस? तुझ्या वयाच्या बायकांकडे बघ, त्या कशा राहतात, आणि तू जरा आरशामध्ये स्वतःला बघ, स्वतःचा अवतार काय करून ठेवला आहेस? तेव्हा सारिका त्याला म्हणाली, हे बघा, घरामध्ये कामवाली आहे हे मला मान्य आहे, तिला मी घरातील वरवरची कामे सांगते, पण स्वयंपाक घरातील बाईनेच करावा असे मला वाटते। त्यामुळे मला माझ्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायला खूप आवडते आणि हे सर्व मी आनंदाने करते। आणि तुम्ही मला काकूबाई म्हणा किंवा आणखीन काही, पण मला असेच राहायला आवडते, कारण मी आधीपासून अशीच राहते। पण तुम्हाला आवडत असेल तर मी फक्त तुमच्यासाठी या खोलीमध्ये तुम्हाला मला ज्या ड्रेसमध्ये पाहायला आवडेल ते ड्रेस नक्की घालेन। तेव्हा सम्राट
डोक्याला हात लावून म्हणाला, देवा, कोणत्या जमान्यातील मुली बरोबर आईने माझे लग्न लावून दिले आहे कोणास ठाऊक. तिचे असे साधे राहणे म्हणजे साडी नेसणे, लांब सडक केसांना पचपचित तेल लावून वेणी घालणे, कुठे बाहेर फिरायला जाताना मेकअप न करणे, या गोष्टी त्याला अजिबात आवडत नव्हत्या. तो तिला अनेकदा काकूबाई म्हणायचा, तेव्हा ती फक्त हसण्यावारी न्यायची आणि म्हणायची, असू देत, मी काकूबाई. तो म्हणायचा, माझ्यासारखा हँडसम नवऱ्याला तू बायको म्हणून अजिबात शोभत नाहीस. तो असे बोलला की तिला खूप वाईट वाटायचे. असेच एके दिवशी ऑफिसला जाताना त्याची गाडी एका सिग्नलला थांबली. तेव्हा त्याच्या बाजूला थांबलेल्या गाडीमध्ये त्याला सीमा दिसली. सिग्नल सुटल्यानंतर त्याने ड्रायव्हरला समोरच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला. गाडी थांबल्यानंतर सम्राटने सीमाला आवाज देऊन थांबवले. सीमाने सम्राटला पटकन ओळखले, कारण तो कॉलेजमधील सर्वात हुशार मुलगा होता. ते दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आता ते रोजच भेटायला लागले. सीमा आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी होती. सम्राटला सीमा सारिकापेक्षा आकर्षक वाटत होती. सीमाला भेटल्यापासून सम्राट दररोज नेहमीपेक्षा ऑफिसला लवकर जायला लागला. सुट्टीच्या दिवशी देखील तो घरी थांबत नव्हता. सीमा आणि सम्राटच्या भेटीगाठी वाढल्या आणि एके दिवशी त्यांच्यात संबंध आले. त्यामुळे सीमा सम्राटला म्हणाली, आता आपल्याला लग्न करावेच लागेल. त्यामुळे आता सम्राटकडेही तिच्याशी लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता. आज सारिका आणि सम्राटच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता आणि या वाढदिवसाची भेट म्हणून सारिका सम्राटला एक आनंदाची बातमी सांगणार होती. तिची सासू म्हणाली, सारिका, आज तू सम्राटला सरप्राईज दे. मी तुझ्यासाठी एक सुंदर असा ड्रेस आणला आहे, तो घाल आणि मी एका पार्लरवालीला घरी बोलावले आहे, त्यामुळे मस्त तयार हो आणि तुझ्या नवऱ्याला सुखद धक्का दे. असे बोलताच ती लाजली आणि तिच्या खोलीत गेली. ठरल्याप्रमाणे सारिकाने आपल्या सासूने दिलेला मस्त असा वन पीस घातला आणि छानसा मेकअप करून सम्राटची वाट पाहायला लागली. काही वेळाने दारावरची बेल वाजली. तेव्हा तिची सासू म्हणाली, तूच दरवाजा उघड. सारिकाने दरवाजा उघडला तेव्हा सम्राट आणि सीमा दरवाजात उभे होते. आज आपल्या साध्या राहणाऱ्या बायकोला अशा मॉडर्न रूपात पाहून तो अवाक राहिला. सारिकाला त्या दोघांबद्दल ठाऊक नव्हते, त्यामुळे तिने त्या दोघांना आत बोलावले. सम्राट सारिकाकडे सारखा पाहत होता. तेव्हा सीमा त्याला म्हणाली, सम्राट, तू बोलणार आहेस की मी बोलू? तिचे असे बोलणे ऐकून सारिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. सम्राट म्हणाला, आई, ही सीमा आहे आणि आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा सीमा म्हणाली, तू मुद्द्याचे बोलणार आहेस की नाही? ईश्वरी ताई म्हणाल्या, मुद्द्याची म्हणजे? तेव्हा सम्राट बोलण्याआधी सीमा म्हणाली, आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हा दोघांनाही लग्न करायचे आहे. तिचे बोलणे ऐकून सारिकाला खूप मोठा धक्का बसला आणि पटकन खाली बसली. तेव्हा तिची सासू म्हणाली, हे मूर्ख मुली, माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि ही त्याची बायको आहे. ते काही नाही, आताच्या आता या घराबाहेर निघ. अरे सम्राट, काय बोलते ही मुलगी? तेव्हा सम्राटने मान खाली घातली आणि तो म्हणाला, आई, ही बरोबर बोलत आहे. माझे सीमावर प्रेम आहे आणि मलाही तिच्यासोबत लग्न करायचे आहे. ईश्वरी ताई म्हणाल्या, घरामध्ये बायको असताना बाहेर असे चाळे करताना तुला लाज कशी वाटली नाही? सारिका उठून उभी राहिली आणि म्हणाली, माझ्याकडून अशी कोणती मोठी चूक झाली म्हणून तुम्ही माझा असा विश्वासघात केला? यावर सम्राट काहीही बोलला नाही. तो फक्त म्हणाला, मला सीमा बरोबर लग्न करावेच लागेल. सारिका म्हणाली, मग माझे काय? अहो, आज मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार होते, पण ती आनंदाची बातमी मला माझा संसार वाचवण्यासाठी सांगावी लागत आहे, याचे मला वाईट वाटते. सम्राट, मी 1 महिन्याची गरोदर आहे. अजून 8 महिन्यांनी आपल्याला बाळ होईल. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर लग्न केले तर माझे, आपल्या बाळाचे काय होईल? मला सांगा. तुम्ही जर माझी जागा या बाईला दिली तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. सम्राट म्हणाला, हे बघ, मी तुलाही सांभाळायला तयार आहे. तूही या घरात राहा आणि धाकटी बहीण म्हणून सीमाचा स्वीकार कर.
तेव्हा सारिका म्हणाली, हे कधी शक्य होणार नाही. असे बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. खोलीत गेल्याबरोबर तिने पटकन अंगावरचा ड्रेस काढला, मेकअप उतरवला आणि नेहमीप्रमाणे साडी नेसून आणि बॅग घेऊन बाहेर आली. तिला पाहून ईश्वरीताई म्हणाल्या, हे काय सारिका, तू बॅग घेऊन कुठे चाललीस? अगं, तूच या घराची सून आहेस आणि शेवटपर्यंत तूच राहशील. तेव्हा सारिका म्हणाली, मला माफ करा आई, पण मी आता सम्राट सोबत राहून स्वतःचा अपमान करू शकत नाही. जर त्यांनी माझी जागा दुसऱ्या कोणाला द्यायचे ठरवलेच आहे तर त्याचा सरळ साधा अर्थ असा आहे की आता तुमच्या मुलाला माझी गरज नाही. असे बोलून सारिकाने अगदी सहज सम्राटला मुक्त केले होते. आज या घरात आल्यावर सारिकाला भूतकाळातल्या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काही वेळाने ती भूतकाळातून बाहेर आली. तिने तिच्या हातातल्या घड्याळाकडे पाहिले. तिला सम्राट परतण्याच्या आधी निघून जायचे होते. त्यामुळे ती ईश्वरीताईंना म्हणाली, आई, आता मी निघते. तेव्हा ईश्वरीताई म्हणाल्या, सारिका, आज जाऊ नकोस, इथेच थांब बाळा, मी खूप एकटी आहे. सारिका म्हणाली, आई, तुमच्यासोबत घरातील बाकी आहेत की तुमच्यासोबत? ईश्वरीताई तिला सारख्या थांब असे म्हणत होत्या. त्यामुळे सारिका थांबली. तिने तिच्या आईला फोन करून सांगितले. तेव्हा आईला खूप राग आला, पण सारिकाने तिच्या आईला कसे तरी समजावले. काही वेळाने ती ईश्वरीताईसाठी पाणी आणायला किचनकडे जात होती की तिला सम्राट किचनमधून येताना दिसला. त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले, पण सारिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि नोकरला पाणी आणायला सांगितले. घरात नोकर असूनही आज सारिकाने अगदी तसेच घर सांभाळले जसे ती पूर्वी सांभाळत होती. ती सर्व व्यवस्था करत होती. रात्री ती ईश्वरीताईंच्या खोलीमध्ये झोपली होती. सकाळ होताच ती तयार झाली आणि पुन्हा तिचा सामना सम्राट सोबत झाला. सम्राटला समोर पाहून तिच्या मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण झाला. पण ही वेळ वाद घालण्याची नव्हती. तिने भले तिच्या सवतीला अनेक वेळा शिव्या शाप दिले होते. खरे तर सारिकाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की सम्राट तिचा विश्वासघात करेल, तिच्या साधेपणाचा फायदा घेईल. पण आता सर्व काही संपले होते. ईश्वरीताईच्या आवाजाने ती पुन्हा वर्तमानमध्ये आली. त्या म्हणाल्या, सारिका, संध्याकाळी ये. सारिका म्हणाली, आई, पण आता माझी इथे गरज काय आहे? सगळे तर इथे आहेत. असे बोलताना सम्राट तिच्याकडे पाहत होता. ईश्वरीताई पुन्हा म्हणाल्या, अगं सारिका, तू ये ना संध्याकाळी, मी तर आता या घरामध्ये एकटी पडली आहे. असे बोलताना त्या पुन्हा रडायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून सारिकाचे डोळे देखील पाण्याने भरले व ती काहीही न बोलता निघून गेली. आणि संध्याकाळी इच्छा नसताना सुद्धा तिला यावे लागले. नोकरांकडून सर्व काम करून घेणे, ईश्वरीताईंना काय हवे नको ते पाहणे, हे सारं सारिका पाहत होती. सम्राटची आत्या सारिकाकडे पाहून म्हणाली, सारिका, बरे झाले तू आलीस. अशा वेळेस वहिनीला तुझ्या सोबतीचीच गरज होती. पण सीमाच्या आईच्या डोळ्यामध्ये ती खटकत होती. सारिकाला एकटी बसलेली पाहून सीमाची आई म्हणाली, तू इथे का आलीस? हे माझ्या मुलीचे घर आहे. इथे अधिकार गाजवायचा प्रयत्न करू नकोस. सारिका म्हणाली, काकी, तुम्ही काळजी करू नका. मला हे घर कधी फळलेच नाही. मी माझ्या मुलीबरोबर खूप खुश आहे. मला आता माझ्या आयुष्यामध्ये कोणाचीच गरज नाही. ह्या घरात मी आता कधीच परत येणार नाही. असे बोलून ती खोली बाहेर निघून गेली. दरवाजात सम्राट उभा होता. बहुतेक त्याने तिचे बोलणे ऐकले होते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटले होते की त्याने जे काही ऐकले होते याची त्याला अपेक्षा नव्हती. ती तेथून निघून आली. आता दररोज ईश्वरीताई तिला फोन करत असायच्या. घरामध्ये जे काही घडायचे ते सर्व सांगायच्या. खरं तर हे सर्व ऐकण्याची सारिकाची इच्छा होत नव्हती, पण ईश्वरीताईंचे मन राखण्यासाठी ती सर्व ऐकत होती. तिचा आणि सम्राटचा घटस्फोट झाल्यानंतर ती एक छोटीशी नोकरी करत होती. खूप काही नाही, पण त्यातून आई आणि मुलीचे व्यवस्थित चालले होते. जीव 10 वर्षाची होते. अभ्यासात खूप हुशार होती. तिला आईचे रूप आणि वडिलांचे व्यक्तित्व दोन्ही लाभले होते. एके दिवशी सारिका कामावरून आली. फ्रेश होऊन ती चहा बनवतच होती की तेवढ्यात डोरबेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर सम्राट उभा होता.
त्याच्यासोबत ओम सुद्धा होता. सम्राट म्हणाला, मी आत येऊ शकतो का? ती दरवाजातून बाजूला झाली तेवढ्यात चिवही आतल्या खोलीतून धावत बाहेर आली. तिला पाहून सम्राटला धक्का बसला. त्याला असे वाटत होते देवाने वेळ काढून तिला बनवले आहे. ती अगदी सारिकासारखी दिसत होती. चिवने सम्राटला हात जोडून नमस्कार केला. तो लेकीकडे एकटक पाहत होता. तिचा तेजस्वी चेहरा, मोठे मोठे डोळे आणि ओठ तर अगदी तिच्या आईसारखे. लांब सडक काळेभोर केस आणि नाक मात्र अगदी सम्राटसारखे होते. सम्राट आश्चर्यचकित होऊन चिवकडे पाहत होता. त्याने चिवला हात मिळवण्यासाठी त्याचा हात तिच्या पुढे केला तेव्हा सारिकाने मध्ये येऊन ओमचा हात तिच्या हातामध्ये ठेवला आणि म्हणाली, बाळा, हा ओम आहे, या काकांचा मुलगा. असे बोलत तिने सम्राटकडे पाहिले. आता जा बाळांनो, जाऊन खेळा असे म्हणतात चिव आणि ओम बाहेर खेळायला गेले. काही वेळ दोघेही शांत बसले. तेव्हा सम्राट म्हणाला, तू तिला खोटे का बोललीस? मी तिचा बाप आहे, काका नाही. मुलगी आहे ती माझी. तो खूप उदास होऊन बोलत होता. सारिका म्हणाली, आज 10 वर्षांनी आठवले का तुम्हाला एक मुलगीही आहे म्हणून? जेव्हा मला घराबाहेर काढले होते तेव्हा मी 1 महिन्यांची गरोदर होते. तेव्हापासून तुम्ही कधी मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केलात की आम्ही दोघे कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहोत म्हणून? त्यामुळेच ना आता आम्हा दोघींच्या आयुष्यावर तुमचा अधिकार आहे आणि ना आम्हाला तुमची गरज आहे. असे बोलताना तिचा सुंदर चेहरा रागाने लाल झाला होता. तिच्याकडे पाहून सम्राट गालातल्या गालात हसत म्हणाला, सारिका, आज सुद्धा तू रागामध्ये तेवढी सुंदर दिसत आहेस जशी पूर्वी दिसत होतीस. काहीच बदलले नाही. असे म्हणत तो सारिकाच्या जवळ गेला आणि त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला, मुलांना आई आणि वडील दोघांची गरज असते. सारिकाने त्याच्या हातातून तिचा हात सोडवला आणि ती भयंकर रागाला गेली आणि म्हणाली, तुमच्या या घाणेरड्या हातांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. याच हातांनी तुम्ही तिलाही स्पर्श केला होता ना? त्यामुळे खबरदार जर यापुढे मला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला तर. असे बोलून ती सोफ्यावर जाऊन बसली. तिचे बोलणे ऐकून सम्राट घाबरून मागे झाला. सम्राटने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्लीज सारिका, मला एक संधी दे. आता मी यापुढे कोणतीही चूक करणार नाही. मला ठाऊक आहे माझी चूक अक्षम्य आहे. मी खूप चुकीचे वागले, पण तरीही प्लीज तू मला एकदा माफ करशील? सारिका म्हणाली, मिस्टर सम्राट देशमुख, हँडसम, श्रीमंत कुटुंबातील मुलगा. त्याच्यासाठी तर मुलींची काहीही कमी नाही, हो ना? पण सर, तुम्ही चुकीच्या ठिकाणी डाव टाकत आहात. इथे तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही. तुमच्या बायकोचा मृत्यू झाला त्यामुळे तुम्हाला माझी आणि तुमच्या मुलीची आठवण आली. ती असताना कुठे होतात तुम्ही? सम्राटचा गळा भरून आला. तो म्हणाला, अगं मी म्हणालो ना, सीमा बरोबर लग्न करून मी खूप मोठा गुन्हा केला होता. याबद्दल तेव्हा मला तुझी माफी मागायची होती, पण तुझा सामना करण्याची हिंमत झाली नाही माझी. यावर सारिका मोठ्या आवाजात म्हणाली, हे सर्व खोटे आहे. आता तुम्ही मला तुमच्या खोट्या जाळ्यात अडकू शकत नाही. गेल्या 10 वर्षात सर्व काही बदलले आहे. सम्राट, मी आता बरोबर आणि चूक यामधील फरक ओळखायला शिकले आहे आणि तुमचा चेहरा मी बरोबर वाचू शकते. तुमच्यासाठी बायकांची काही कमी नाही. त्यामुळे आता कोणत्या तरी मोठ्या खानदानातील किंवा कोणती तरी नोकरी करणारी सुंदर आणि मॉडर्न मुलगी शोधून पटकन लग्न करा. आता ही सारिका तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच परत येणार नाही. सम्राट म्हणाला, बरं ठीक आहे, पण मला सांग, मग तू दुसरे लग्न का केले नाहीस? यासाठीच ना की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस म्हणून? तू मला आणि माझ्या प्रेमाला विसरलेली नाहीस हे मान्य कर. सारिका म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. मी तुम्हाला, तुम्ही दिलेल्या धोक्याला, तुम्ही केलेल्या विश्वासघाताला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही. असे बोलून ती हसायला लागली. मी प्रेम केले होते, तेही फक्त तुमच्यावर, एका धोकेबाज माणसाबरोबर, ज्याने मला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्यासाठी आता माझ्या मनात काहीही नाही, ना प्रेम ना द्वेष.
मी तुम्हाला माफ केले ते फक्त माझ्या चिऊसाठी, कारण तिच्यामध्ये तुमचा अंश आहे. सम्राट म्हणाला, चिऊ माझी मुलगी आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी कोर्टाकडून तिची कस्टडी घेऊ शकतो. मग तू तेव्हा तुझ्या मुलीला गमावशील आणि तेव्हा धावत माझ्याकडे येशील. त्याचे बोलणे ऐकून सारिकाचा चेहरा निर्विकार झाला होता. ती म्हणाली, तुम्ही चिऊला तुमच्यासोबत घेऊन जा. तुम्हाला कोर्ट कचेरीची गरज पडणार नाही. सम्राट, तुम्हाला ठाऊक आहे का, चिऊ माझी कमजोरी नाही तर ताकद आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा स्वार्थ पाहता, पण तुम्ही चिऊला मोहरा बनवून मला मिळवू शकणार नाही. सारिकाचे बोलणे ऐकून सम्राट हताश झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले होते. ज्या माणसाला आज पर्यंत केवळ दुसऱ्यांना रडवण्यास ठाऊक होते, आज तो स्वतः रडत होता. सारिकाने सम्राटच्या चेहऱ्यावर हार पाहिली होती. आज तिने स्वतःबरोबर झालेल्या अन्यायाचा हिशोब बरोबर केला होता. काही वेळाने दोन्ही मुले खेळून आत आली. सम्राट चिऊकडे पाहायला लागला. त्याला आपल्या मुलीला प्रेमाने जवळ घ्यायचे होते, तिचे लाड करायचे होते. सारिकाला पुन्हा त्याच्या आयुष्यात परत आणायचे होते, पण ते आता शक्य नव्हते, कारण त्याच्या मुठीतून वेळ वाळूप्रमाणे निसटून गेली होती. तो उदास नजरेने सारिकाकडे पाहत होता. आता तिच्याकडे पाहून त्याला समजले होते की त्याने काय गमावले होते. सारिकाने खूप चांगल्या प्रकारे चिऊचे पालन पोषण केले होते. तिने तर आपले कर्तव्य, आपले पत्न धर्म सर्व काही व्यवस्थित निभावले होते, पण सम्राटने तिला धोका देऊन आज तो सर्व काही हरला होता. सारिकाने ओमला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि त्याला म्हणाले, पुन्हा येशील ना बाळा दीदी सोबत खेळायला. तेव्हा ओमने आनंदाने होकारार्थी मान हलवली. हा संकेत सम्राटसाठी होता की आता त्याची इथे काही गरज नाही. सम्राट निराश होऊन परत गेला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.